कीर्तनकाराने कसं वागावं किंवा कीर्तनकाराची कीर्तनाची परंपरेचे नियम काय? कीर्तनाचे परंपरा पहिल्यांदा सांगू का? कीर्तन ही ज्याला कोणी करावं तर ज्याला भगवंताची अनुभूती आलेली आहे त्यांनीच कीर्तन करावं. त्या गणिताने जर आपण बघायला गेलो तर माझा सुद्धा कीर्तन करण्याचा अजिबात अधिकार नाही. भगवंताचा ज्याला साक्षात्कार झालाय, भगवंताची ज्याला अनुभूती आली त्यांनीच कीर्तन केलं पाहिजे. जे कोणी असे निवडक महात्मे या जगामध्ये असतील त्यांचाच कीर्तन करण्याचा अधिकार आहे. मला अजूनपर्यंत तरी भगवंताचा अनुभव आलेला नाही आणि त्यामुळे माझाही कीर्तन करण्याचा अधिकार नाही. पण नियमावली काय आहे ते मी आपल्याला सांगतो. तीर्थरूप गुरुवर्य महाराज नेहमी सांगायचे की नय, विनय आणि अभिनय या 3 गोष्टी कीर्तनकाराजवळ असल्या पाहिजे. कीर्तनकारामध्ये त्याने तत्वज्ञान पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. कीर्तन करण्याच्या पूर्वी तुमचं काहीतरी अध्ययन झालेलं पाहिजे. आता जे कीर्तनकार आहेत, पूर्वीचं सांगतो कशी कशी ही कीर्तनकारांची परंपरा बदलत गेली. तर पूर्वी ज्यांनी जीवन या परमार्थामध्ये घातलंय असेच लोक कीर्तन करायचे. मग थोडंफार अध्ययन करणारे ते कीर्तन करायला लागले. पुढे जाऊन एक कीर्तन मालिका नावाचा ग्रंथ सगळीकडे मिळतो. ती कीर्तन मालिका घ्यायची, त्यातलं कीर्तन पाठ करायचं आणि कीर्तन करायचं, अशी पुढे परंपरा चालू झाली. आता जाऊन युट्यूब वरती कीर्तन बघायचं आणि कीर्तन करायचं अशी पद्धत सुरू झाली आहे. म्हणून कमीत कमी चांगला अभ्यास केल्यानंतरच पहिलं तर अनुभवानंतर कीर्तन केलं पाहिजे. जाऊ द्या, अभ्यासानंतर कीर्तन केलं पाहिजे. म्हणजे कीर्तन करायचं असेल तर तुम्हाला तत्वज्ञान अत्यंत महत्वाने लक्षात आलं पाहिजे. तत्वज्ञानाच्या ग्रंथांचा, संत वाङ्मयाचा अभ्यास केल्याशिवाय कीर्तन करू. म्हणजे पहिला नय, पुढे विनय. विनय म्हणजे विनम्रता. विद्या ददाति विनयम. सुभाषित आहे की विद्येने विनम्रता प्राप्त होते. म्हणजे विद्या खरं जर ज्ञान मिळालं तर विनम्रता आपोआप येते. विद्येबरोबर विनम्रता फ्री, एकावर एक फ्री जसं म्हणतो तसं खरं जर विद्या आपल्याला मिळाली तर विद्येबरोबर विनम्रता आपोआप येते. पण आपल्याला जी प्राप्त झालेली असते ती खरी विद्या नसते, म्हणून त्या विद्येबरोबर विनम्रता येत नाही. अल्पविद्यापरी गर्व शिरोमणी मजहुनी ज्ञानी कोण आहे, अशी आपली अवस्था आहे सामान्य माणसांची. म्हणून कीर्तनकारांनी कीर्तन करताना विनम्रतापूर्वक, आणि ती नाटकी बेगडी नाही बरं का. तुम्हाला एक गंमत सांगतो की जो माणूस कामापेक्षा जास्त विनम्र असतो त्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. ती विनम्रता ही साहजिक विनम्रता पाहिजे. नाहीतर लोकांच्या मनामध्ये असा भाव असतो मी कोणीतरी एक जगदोद्धारा करता मला भगवंताने अवतीर्ण केलेलं आहे आणि मी जर यांचा उद्धार केला नाही त्यांचं वाटोळ होईल, अशा पद्धतीने उपदेशात्मक रीतीनं कीर्तन करू नये. कीर्तन हा संवाद. आता लोकांना फार राग येतो मी बोलतो तेव्हा. माझा धाकटा भाऊ चिदंबर तोही फार स्पष्टपणे सांगतो की कीर्तन करताना हे स्टेजवर कीर्तन करणं चुकीचं आहे. कीर्तनकाराला उंचावरती उभं राहण्याचा अधिकार नाहीये. कीर्तनकारांनी ते म्हणतात की तुमचं तोंड दिसायला पाहिजे लोकांना, म्हणून आम्ही तुम्हाला अरे बाबा, कीर्तन हा दर्शनाचा विषय नाही, कीर्तन हा श्रवणाचा विषय आहे. कीर्तनकार कसा दिसतो त्याच्यापेक्षा कीर्तनकार काय सांगतो हे महत्वाचं आहे. म्हणून कीर्तन करताना उंच ठिकाणी उभं राहायचं नाही. ज्या ठिकाणी श्रोते बसलेले आहेत त्याच पातळीवर आपण उभं राहिलं पाहिजे. त्याचं कारण कीर्तन हा उपदेश नाही आहे, कीर्तन हा संवाद आहे, श्रोता आणि वक्ता. आणि संवाद कधी घडू शकतो तर मौली ज्ञानोबाने सांगितलंय की ज्या वेळेला श्रोता आणि वक्ता यांच्यामध्ये समानतेची, समत्वाची भावना असेल तरच संवाद घडू शकतो. जर उच्च नीचता असेल तर ऑर्डर होते. म्हणून कीर्तन करताना निदान भौतिक दृष्टीने, ज्याला आपण फिजिकली म्हणतो, असं फिजिकली तरी उंच माणसाने उभं राहू नये. पण लोक आम्हाला उभं करतात. आणि कसं होतं, म्हणजे मी एका ठिकाणी गेलो कीर्तनाला, म्हटलं प्लीज खाली घ्या. म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव असतो. मी थोडंसं शांत चित्ताने सांगतो. माझे बंधू आहेत ते अत्यंत कडक शब्दात सांगतात मी उभं करायचं असेल तर मी कीर्तन करणार नाही, मी चाललो. तुम्हाला जर खाली घेता येत असेल तर घ्या, नाहीतर उच्च स्थानी उभं राहून मी कीर्तन करणार नाही. मी त्यांना सांगतो बाबा हात जोडून. ते म्हणतात आता हे स्पीकरची वायर जोडली, ते जोडली. अरे बाबा मला ते सगळं जोडता येतं म्हणून मी तुला सांगतोय. म्हणून कीर्तन करताना कधीही उच्च पातळीवरती उभं राहून कीर्तन करू.